महाराष्ट्राचे सर्वात छोटे आणि सुंदर स्टेशन माथेरान. माथेरानला पोचायचे कसे, कोणते बघायचे, कोणते कोणते पॉईंट्स बघायचे, राहण्याचे काय. चला तर मग माथेरानसाठी सर्वप्रथम सेंट्रल लाईनची कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडा. नेरळ स्टेशनला उतरून पूर्वेला येऊन इथून माथेरानला जाण्यासाठी टॅक्सी लागलेल्या असतात. टॅक्सीचे 120 रुपये होतात. तर 10 ते 12 मिनटात आपण गाडीने माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर पोहोचतो. स्वतःचे वाहन असेल तर पार्किंगची सोय आहे इथे. या इथून आपल्याला तिकीट काढून आत जावे लागते. हिल स्टेशन प्रदूषणरहित ठेवण्यासाठी बाहेरच्या वाहनांना इथे बंदी आहे. आत गेल्यावरती तुम्हाला बाजारपेठपर्यंत पोहोचण्यासाठी इथे 4 पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे ई रिक्षा, दुसरा घोडे, दुसरी टॉय ट्रेन आणि चौथे म्हणजे पायी. पायीसुद्धा तुम्ही माथेरानच्या लास्ट स्टॉपपर्यंत पोहोचू शकता, बाजारपेठपर्यंत. हा आहे माथेरान हिल स्टेशनचा नकाशा. मी चालतच जाण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठजवळ जाता जाता तुम्हाला अशी मध्ये मध्ये घरगुती राहण्याची घरं दिसतील. इथे तुम्ही राहू शकता. नाहीतर बाजारपेठ शेजारी बरीचशी हॉटेल्स आहेतच. टॉय ट्रेनच्या मार्गाने म्हणजे अमन लॉज ते माथेरान, इथून चालत माथेरानच्या लास्ट स्टॉपपर्यंत आपण पोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात. पण हा प्रवास निसर्ग बघत बघत कधी संपतो समजतच नाही. आपण पोचतो माथेरान स्टेशनला. ही आहे टॉय ट्रेन. पावसाळ्यात नेरळ ते माथेरान ही ट्रेन सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवतात. पण अमन लॉज ते माथेरान ही सेवा चालू असते. आता एक एक पॉईंट बघूया. सर्वप्रथम स्टेशनच्या बाजूलाच आहे माधवजी पॉईंट. इथे हे जे सर्व पॉईंट्स जे आहेत ते सर्व एकाच ठिकाणी जास्त आहेत. तर आपण सर्वप्रथम तिथे जाऊया. इको पॉईंटवर पोचल्यावरती तुम्हाला माहीतच असेल की इथे आवाज परावर्तित होतो. पुढे आहे एडवर्ड पॉईंट, शार्लोट लेक आणि लॉर्ड पॉईंट. बघूया. हा आहे शार्लोट लेक, जिथे पावसाचे पाणी जमा होऊन हा जलाशय पूर्णपणे भरतो व इथूनच माथेरानला पाणी पुरवठा होतो. पण पाऊस अजून पडत नसल्याकारणाने हा लेक पूर्णपणे सुकलेला आहे. यापुढेच आहे पिसरनाथ मंदिर. दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. पिसरनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे लॉर्ड्स पॉईंट. पावसाळ्यात जेव्हा हा लेक पूर्ण भरतो त्यावेळेस ओव्हरफ्लो झालेले पाणी इथून बाहेर पडते. त्याला इथे धबधब्याचे स्वरूप प्राप्त होते. आपणास एका ठिकाणी दिसले शिवसंग्रहालय माथेरानमध्ये, ज्याचे तिकीट आहे फक्त 10 रुपये. सर्वांनी आवर्जून हे संग्रहालय बघावे. इथे तोफा आहेत, त्या काळी वापरण्यात आलेली शस्त्रे ठेवलेली आहेत. हनीमून पॉईंट. आता आम्ही हनीमून पॉईंटला जातो आहे. डावीकडे असता तो मंकी हेड, लुईजा पॉईंट, मलंग पॉईंट, लुईजा पॉईंट आणि लायन्स हेड. लुईजा पॉईंटवर सर्व पॉईंट्सचे दर्शन घडते. यार अपने हाथ में हो
खंडाळा पॉईंट. माथेरानमध्ये सर्वच पॉईंटवरून जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसतील सह्याद्रीचे रौद्र रूप, सह्याद्रीचे डोंगर, कडे यांची शिखरे, किल्ले. त्यामुळे बऱ्याच गोष्टी, पण ते आपल्याला माहीत असले पाहिजे की ह्या ठिकाणाहून काय दिसते. यासाठी काही पॉईंटवर दुर्बीण ठेवलेल्या आहेत, जिथून तुम्ही दुर्बिणीने ते पॉईंट बघू शकता. पॉईंट बघून जर कंटाळा आला तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. इथे तुम्ही शांतपणे बसू शकता. मुलांना खेळण्यासाठी इथे गेम्ससुद्धा आहेत. सगळ्याच पॉईंटवरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल खोल दरी, उंच सुळके, पण पावसाळ्यात हीच दरी शुभ्र धुक्याने भरलेली दिसेल. हेच डोंगर हिरवेगार झालेले दिसतील. निसर्ग किती रंग बदलतो तर तुम्हाला या ठिकाणी आल्यावरतीच समजेल. माथेरानमध्ये बघण्यासाठी 30 ते 32 पॉईंट आहेत. माथेरानमध्ये तुम्ही जर एका दिवसासाठी आला असाल तर जेवढे जमेल तेवढे पॉईंट्स करा. बाकीचे पॉईंट्स पुढच्या वेळेस करा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, परत यायचं.